एकदा ओरडा लागल्यानंतर थांबत नाही आणि जवळ घेतल्याच्या नंतर सोडत नाही. माझ्या गावावर इथं वन आहे, त्यांनी आल्या आल्या माझा मुका घेतला. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं म्हणून बरं आहे. उद्या सकाळी घरी गेल्यानंतर सांगावं लागेल, विचारल्याच्या नंतर दुसरं कोणी नव्हतं केशवराव. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हा सवन सोहळा आयोजित करण्याच्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते कमल किशोरजी कदम, व्यासपीठावर असलेले आजी माजी लोकसभेचे सभासद, राज्यसभेचे सभासद, आजी माजी विधिमंडळाचे सभासद, नगरीच्या महापौर, विविध क्षेत्रातले सगळे मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींना करून विचारलं. खरं म्हटलं तर हा आजचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाच्या संबंधीची यादी मी वाचली आणि केशवराव अध्यक्ष म्हणल्याच्या नंतर मी अतिशय समाधानी झालो की मला ते फारसं बोलावं लागणार नाही. कारण केशवरावजी एकदा बोलायला लागल्याच्या नंतर थांबत नाही, मुद्देसूद बोलतात. सर्वसामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याच्यासाठी वेळप्रसंगी संघर्षही करतात आणि याची परिस्थिती आम्हा काही लोकांना गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. सार्वजनिक जीवनामध्ये एक निष्फळ काम करणारी व्यक्ती म्हणून त्यांचा महाराष्ट्राला परिचय. आणि एखादी गोष्ट ठरवल्याच्या नंतर त्याच्यात ते कधी बदल करत नसतात. मला आठवतंय की तुमच्यापैकी कोणाला माहीत नसेल, देशाच्या पार्लमेंटमध्ये मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री असताना इंदिरा गांधींचा आधी पराभव झाला होता आणि नंतर चिकमंगळूर इथून इंदिरा गांधी पुन्हा एकदा एका पोटनिवडणुकीला विजयी झाल्या आणि त्या विजयी झाल्याच्या नंतर पार्लमेंटमध्ये आल्यावर त्यावेळेला आणीबाणी आणण्याच्या संबंधीचं काम तुम्ही केलं म्हणून त्यांच्यावर दोषारोप ठेवला आणि त्यांचं संसदेचं सभासदत्व रद्द करण्याचा प्रस्ताव हा पार्लमेंटच्या समोर आला. त्यावेळेला केशवरावजी पार्लमेंटचे सभासद होते. जनता पक्ष सत्तेवर होता. शेतकरी कामगार पक्ष जनता पक्षाचा मित्र पक्ष होता आणि त्यामुळे संसदीय जे दल होतं त्याच्यामध्ये जनता पक्षाच्या वर केशवरावजी सुद्धा होते. तर त्या ठिकाणी हा ज्या वेळेला प्रस्ताव आला त्या केशवरावांनी सांगितलं की राजकारणामध्ये मतभेद असतात, पण एखाद्या व्यक्तीला लोकांनी निर्वाचित केलं आणि ज्या व्यक्तीची नाळ देशातल्या गरीब माणसाची जुळलेली आहे त्याला निवडून आल्याच्या नंतर तुम्ही ठराव करून सभागृहातून बाहेर पाठवणार असाल तर केशवराव धोंडगे मत देणार नाही. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. मोरारजीभाईंनी मला फोन केला. मोरारजीभाई हे गुजरातचे असले तर मराठी चांगलं बोलायचे, पण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, जुन्या महाराष्ट्रात. आणि त्यांनी मला फोन केला की सगळं केशवराव धोंडगे कोण आहे? वाहीग्रस्त आहेत आमच्याकडचे का? त्यावेळी असं असं आहे आणि आम्ही हा ठराव आणणार आहे. ठराव फार सुरू मिळेल
पण आमच्याबरोबर बसणाऱ्या एखाद्या खासदारांनी त्या ठरावाला विरोध केला तर जनमानसामध्ये आमच्या सगळ्यांच्या बद्दलचा एक वेगळा मतप्रवाह होईल आणि म्हणून त्यांना पक्षाची जी काही लाईन आहे जनता दलाची त्याप्रमाणे मतदान करण्याचं सांगा. मोरारजीभाई केशवराव आमचे स्नेही आहेत, पण एखाद्या गोष्टीच्या संबंधी त्यांनी निर्णय घेतला, तो निर्णय मनापासून विचाराने त्यांनी घेतला तर कोणी वजन खाली आलं तर केशवरावच्या बदलायचं नाही. आणि त्यामुळे त्याला मी काही सांगत बसणार नाही, तुम्ही या भानगडी सोडू नका, जाऊन द्या म्हणलं, मत दिलं तर दिलं. आणि ठरल्याप्रमाणे केशवरावनी त्या ठिकाणी इंदिरा गांधीच्या बाजूने मतदान केलं. बरोबर आहे ना? मोरारजीभाईचं प्राईम मिनिस्टरचं ऐकलं आणि काहीतरी तत्वानं वागणारी जी माणसं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये असतात त्यापैकी ते एक आहे. असं काही गोष्टी बोलतात ते ऐकून घ्यावं लागतात. म्हणजे मुलाचं काढलं, मुलीचं काढलं, जावयाचं काढलं, व्याहाचं काढलं. मला तो व्याही सुद्धा सोडून गेले तुम्हाला सांगते. काय करावं? एकदा मनात आलं की ते बोलल्याशिवाय राहत नाही. आणि नेहमी आम्हाला सांगायचे की माझा अन्याय झालेला आहे, माझं कशाकडे लक्ष नाही. एकदा आम्ही त्यांना विधानसभेमध्ये सांगितलं, मी अगदीच नौखा होतो, म्हणजे केशवराव आता 40ची झाली, आता तुम्ही बघा, लग्न विग्न झालं होतं, म्हणजे जरा उशीर झाला, पण तरी सुद्धा अजून काही वेळ गेलेली नाही. शेवटी घड्याने मनावर घेतलं आणि उशिरा का होईना संसाराची जबाबदारी देऊन घेतली. पण आम्हाला आनंद एका गोष्टीचा आहे की काही गोष्टीवर राजकीय दृष्ट्या आमचे त्यांचे मतभेद झाले तर आमच्या विचाराला पाठिंबा देणारे लोक त्यांच्या घरात आहेत, त्यामुळे आम्हाला कधी चिंता. आज या ठिकाणी आल्याच्या नंतर नांदेडच्या विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्यांच्या वतीनं मला आणखीन काम करण्याच्यासाठी आपण आता प्रोत्साहित केलं, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा मनापासून आदर करतो. या सकाळी सांगत होतो अशोकरावांना, गेले 50 वर्ष विधिमंडळ किंवा संसदेमध्ये काम करायची संधी मला लोकांनी दिली आणि त्या सबंध कालखंडामध्ये महाराष्ट्रातला प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा, तिथलं वैशिष्ट्य याच्याशी सुसंवाद ठेवण्याची एक संधी मला मिळाली. आणि मी महाराष्ट्रात काही जिल्हे असे बघितले की ज्याच्यामध्ये अमरावतीचा उल्लेख करावा लागेल, ज्याच्यामध्ये औरंगाबाद किंवा पुण्याचा उल्लेख करावा लागेल, ज्याच्यामध्ये अंबेजोगाईचा उल्लेख करावा लागेल शहराचा, आणि ज्याच्यामध्ये नांदेडचा उल्लेख करावा लागेल. या सगळ्या परिसरामध्ये विकास याचा अर्थ नुसतं काहीतरी भौतिक विकास नव्हे, सर्वसामान्य माणसाची विविध क्षेत्रामध्ये उंची वाढवण्याच्या दृष्टीनं काही महत्त्वाचं योगदान त्या परिसरामध्ये झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये, ते साहित्याचा असो, कलेचा असो, उद्योगाचा असो, प्रशासनाचा असो, त्यातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या सगळ्या परिसराचा काही ना काहीतरी एक महत्त्वाचा हिस्सा आहे आणि त्याच्यामध्ये नांदेड आहे. आणि म्हणून नांदेडच्या जाणकार लोकांच्याकडून या ठिकाणी सन्मान केला जातो. हा माझ्या जीवनातला फार मोठा ठेवा आहे. ती गोष्ट मी या ठिकाणी सांगतो. हा सगळा परिसर एका विशिष्ट कालखंडामध्ये अतिशय यातना सहन करण्याच्या परिस्थितीतून गेलेला परिसर आहे. 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळालं, पण मराठवाड्याच्या जनतेला हे स्वातंत्र्याचं चित्र पाहायला मिळालं नव्हतं.
इथे संघर्ष चालूच होता. हैदराबादचा उपचांदोलनाचा लढा आणि निजामाच्या विरुद्ध आणि रझाकाराची चळवळ आणि त्यांनी केलेले अत्याचार याच्या यातना या ठिकाणी लोकांना सहन करावं लागत होत्या. ज्यांच्या नावाने इथं आपण विद्यापीठ काढलं त्या स्वामीजींनी किंवा इव्हन त्यावेळचे नंतरचे भारताचे प्रधानमंत्री नरसिंहरावजींनी या सगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून दिलं. गोविंदभाई असतील किंवा आणखीन मान्यवर असतील, शंकररावजी चव्हाण असतील, हे सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी झाले आणि या सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नातून आणि अथक त्यागातून हा सगळा परिसर निजामाच्या तडाख्यातून मुक्त झालेला होता. त्या सगळ्या कालखंडामध्ये नांदेडचं योगदान हा एक महत्त्वाचा भाग आहे. शंकररावजी चव्हाण असतील, शामरावजी बोधनकर असतील, भगवानराव गांधी असतील, भाऊदेव असतील, किती जणांची नावं घ्यावी. साहेबराव वारकर त्याच्यात होते आणि त्याच्यावर भाऊसाहेब आबासाहेब लहानच होते, आमच्या वेळी काम केलं. असे अनेक मान्यवर या परिसराच्या मुक्तीच्यासाठी पडेल तो त्याग करण्याच्यासाठी या नांदेडमधून पुढाकार घेऊन वाटेल तो भूमिका घेण्याच्यासाठी तयार झाली होती. त्यांच्या सगळ्यांच्या सामुदायिक प्रयत्नातून आणि त्याला जी साथ मिळाली ती ठिकाणून त्या सगळ्या साथीमधून आपण स्वतंत्र भारताचे नागरिक झालेला आहात आणि त्या इतिहासामध्ये नांदेडकरांचा वाटा फार मोठा आहे. जसा हैदराबादच्या मुक्ती संग्रामामध्ये आहे या परिसराचा मोठा वाटा आहे, तसा मी नेहमी सांगत असतो की एखादा प्रदेश, एखादा भाग, एखादा जिल्हा, एखादा समाज संपन्न कधी झाला, त्याच्याकडे पैसे किती आहेत, त्याच्याकडे सोनं आहे का नाही, हे त्या संपन्नेचं द्योतक नाही. त्याची फुटफट्टी जर करायची असेल तर तो समाज कसा सुसंस्कृत होतोय ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये, साहित्याच्या क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये, संगीताच्या क्षेत्रामध्ये, या सगळ्या विविध क्षेत्रामध्ये त्या परिसराचं योगदान काय, त्याच्यावर त्या समाजाची उंची ही वाढत असते आणि ती फुटफट्टी ही त्या समाजाच्या उंचीच्या संदर्भात लावली जात असते. आणि याचा जर विचार आपण केला तर त्याच्यामध्ये सुद्धा नांदेडचा वारसा हा दुर्लक्षित करण्यासारखा नाही. नजर कुरुळकर असतील, भुजंग वाडीकर असतील, लक्ष्मण तांबोळे असतील, किती साहित्यिकांची नावं माझ्या नजरेसमोर आहेत. या सगळ्यांनी जगदीश कदम, गाडगीळ, सुधाकर देशपांडे आणि इथं हे बसलेत आमचे किनारकर, तर याच्यामध्ये पुरुषांनी किनारकर, तर या सगळ्यांचं योगदान या सगळ्या कामामध्ये आहे. आणि त्यामुळं मराठी साहित्याची उंची वाढवण्याच्यासाठी सुद्धा अनेक नांदेडकरांनी फार मोठं आणि मोलाचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे साहजिकच जी मी महाराष्ट्रातली शहरं विविध क्षेत्रामध्ये एका उंचीवर जाण्याच्यासाठी तिथल्या लोकांनी स्वप्रयत्नानं, कोणाच्या मेहरबानीनं नाही, स्वकष्टानं एक संपन्न होण्याच्या संबंधीची काळजी घेतलेली आहे. त्यामुळं त्या शहरांचा इतिहास हा इतरांच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. आणि म्हणून त्या नगरीनं, त्या जिल्ह्याने माझ्यासारख्याचा या ठिकाणी सन्मान करावा, माझ्या दृष्टीनं याच्यापेक्षा दुसरा कुठला अनुभव ठेवा, माझ्या दृष्टीनं देवनागरी केली. संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये काम करण्याचा अधिकार हा तुम्हा लोकांच्याकडून देत असतो. आणि मी एका दृष्टीनं भाग्यवान आहे की 7 वेळेला विधानसभा आणि 7 वेळेला लोकसभा. लोकही भारी, त्यांनी कधी मला घरीच पाठवली, सुट्टी दिली नाही. म्हणजे केशवरावांना सुद्धा माझी सुट्टी मिळाली. सुट्टी किती वर्ष झाली? 40, 45, 42, 50 नाही दिली. पण त्यांनी ठरवलं आता पुन्हा एकदा उभं जायचं. आता या वयात सुद्धा लहान आलं तर कशी आता या वयात
पण त्याचा याही वयामध्ये ते उभं राहण्याच्या संबंधीचा विचार करतायत, चांगली गोष्ट आहे. लोकांनी निर्णय घ्यायचा असेल तो घेतील, पण त्याचा उत्साह या वयामध्ये सुद्धा आहे तो अतिशय मोलाचा आहे. आणि मला ही जी अनेक वेळेला संधी मिळाली ती लोकशाहीमध्ये सामान्य माणसाच्या पाठिंब्याशिवाय ही गोष्ट होऊ शकत नाही. त्यांनी सांगितलेलं खरं आहे की सुरुवातीचा कालखंड निवडणुकीचा फार वेगळा होता. निवडणुकीला पैसे लागायचे नाही, लोक स्वतःहून काम करायचे, साधनाची कुणी मागणी करायची नाही. एखाद्या गावामध्ये आपण सांगितलं की तुम्ही गावाची जबाबदारी घेताय, त्याच्यात आम्ही काही करावं का, तर लोक नाराज व्हायचे की या पद्धतीने तुम्ही बोलणं आम्हाला आवडत नाही. ही भावना महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांच्यामध्ये होती आणि त्यांच्यामुळंच जो काम करतो त्याला संधी देण्याची भूमिका ही लोकांनी सातत्याने घेतलेली होती. आणि सुदैवानं मला ती 14 वेळेला मिळाली. महाराष्ट्रातली दोन्ही सभागृह आणि संसदेची दोन्ही सभागृह या ठिकाणी प्रवेश करता आला. पण तिथं गेल्याच्या नंतर ज्या सामान्य माणसाच्या पाठिंब्यामुळं आपण इथवर येऊ शकलो त्याच्या हिताच्या जपणुकीचा विचार हा अखंडपणानं मनामध्ये ठेवून आपण पावलं टाकली तर लोक विसरत नाहीत. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. नव्या पिढीचा कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याला माझं एवढंच सांगणं आहे की तुम्हाला ही जी प्रतिष्ठा मिळाली त्या सामान्य माणसाच्या एका मतामुळे मिळाली, त्याच्या पाठिंब्यानं मिळाली. त्यामुळे त्याचा पाठिंबा, त्याचं मत हा तुम्ही नेहमी नजरेसमोर ठेवा. ज्या वेळेला कुठलाही महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेत असाल त्यावेळेस तो शेवटचा माणूस तुमचा मतदार हा नजरेसमोर ठेवा. जसं सांगण्यात आलं होतं गांधीजींना की महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या परिसरातला सगळ्यात गरीब माणूस तो आठवा आणि त्या संबंधीचा तुम्ही निर्णय घ्या. आजच्या राजकारणामध्ये सुद्धा ही भूमिका नव्या पिढीतल्या आमच्या लोकप्रतिनिधींनी घ्यावी. हे जर केलं नाही तर या लोकशाही संस्थेच्या बद्दलचा गैरविश्वास हा जनमानसामध्ये वाढू शकेल आणि तो एकदा वाढला तर त्याची किंमत शेवटी देशाला आणि सामान्य माणसाला द्यावी लागते. ती देण्याची वेळ कधी येऊ नये हीच अपेक्षा माझ्यासारख्याची या सगळ्या नव्या पिढीच्या करून. मी काही अधिक बोलण्याच्यासाठी या ठिकाणी उभा नाही. वेळही खूप झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये केशवराव 10 वाजल्याच्या नंतर सभा घेता येते. ते आपले जुने दिवस गेले. 12 वाजले, 1 वाजले तरी केशवराव थांबत नाही. आता ते दिवस संपले. आता 10 नाही वाजले की पोलीस खातं खताळ होतं लगेच. आणि म्हणून अधिक या ठिकाणी बोलण्याचा हा प्रसंग नाही आहे. पण अगत्यानं आपण सगळ्यांनी सन्मानित केलं त्याबद्दल कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. आणि इथून पुढचा जो काही कालखंड असेल त्या कालखंडामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व विभागामध्ये आणि महाराष्ट्राच्या बरोबर देशातल्या सामान्य माणसाच्या हिताच्या जपणुकीच्यामध्ये जे काही योगदान देता येईल तो देण्याचा प्रयत्न हा माझ्याकडून राहील. आणि तो प्रयत्नाचा विचार करत असताना काही राजकीय अभिलाषा किंवा राजकीय मतभेद हे काही असले तर त्या निर्णयाच्या प्रक्रियेमध्ये कुठे येणार नाही याची काळजी माझ्याकडून घेतली जाईल हा विश्वास या ठिकाणी देतो. आणि कमलबाबूंनी अतिशय अगत्यानं तुम्हा सगळ्यांना भेटण्याची आणि तुमच्याशी 2 शब्द सुसंवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांच्याही अंतःकरणापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.